नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. योग आणि योगासन याला फार पुरातन अशी संस्कृती आणि इतिहास आहे. योग पूर्वी ऋषीमुनी करत असत आणि त्यामुळं त्यांची तब्येत धुष्टपुष्ट राहत असावी असा अनेकांचा त्या आजही अंदाज आहे. आणि त्यामुळं मग योगाला आता या वैज्ञानिक युगात पण चांगले दिवस आलेले आहे. तसं इसवी सन 2000 पासून पतंजलीच्या मार्फत योगगुरू रामदेव बाबा यांनी योगाचा प्रसार आणि प्रचार भारतात आणि जगात पण करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या पतंजलीच्या याच्यात आपल्या कळंब येथील शशिकुमार भातलवंडे यांच्यासारख्या अनेक जणांनी त्यात सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली. शशिकुमार भातलवंडे हे तसे पदवीधर, मात्र डोळ्यानं आधू असल्यामुळं शासकीय नोकरीचं काही त्यांचा मेळ जमला नाही. मग त्यांनी काही काळ बॉन्ड विक्रीचं व्यवसायही पण केला. तहसील कार्यालयासमोर टपरी किंवा तहसील कार्यालयासमोर तहसीलच्या आवारात टपरी वाजा टाकून त्यात शशिकुमार भातलवंडेंनी बॉन्ड पण विकले. पूर्वीपासूनच संघाशी जवळीक असणारा शशिकुमार भातलवंडेंनी योग व्यायाम याच्यावर पण लक्ष त्यांचं होतं. आणि योगात तर ते सतत योगाचा अभ्यास करण्यामुळं ते पारंगत झाले. आणि मग त्यांच्या याला पतंजलीनं जशी योगासनाची शिबिरं आणि त्याचं प्रचाराचं जोरदार सुरू केलं, त्यात शशिकुमार भातलवंडेंनाही योग गुरु म्हणून स्थान मिळालं. मग त्यात शशिकुमार भातलवंडे यांनी गेली तब्बल 20 वर्षापासून ते योगाचं प्रशिक्षण देतात आणि योगाबद्दल माहिती व्याख्यानं पण देत असतात. शशिकुमार भातलवंडे यांचं महाविद्यालयीन शिक्षण कळंब येथेच पार पडलं. शैक्षणिक जीवनात ते विविध वक्तृत्व स्पर्धा आणि कलागुणाच्या याच्यात भाग घेत होते. ते कविता पण लिहितात आणि त्यांच्या असंख्य कविता पण प्रकाशित झालेल्या आहेत. आजपर्यंत जवळपास धाराशिव जिल्हाच नव्हे तर मराठवाड्यातील लाखभरापेक्षा जास्त लोकांना त्यांनी योगाचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या या कामामुळं अनेक जणांना त्याचा लाभ पण झाला असून बरेचसे जण आपल्या शरीराचं जे काही आता बदल घडले आहेत त्याला योगगुरू शशिकुमार भातलवंडे हे कारणीभूत असल्याचंही छाती ठोकपणे सांगतात आणि त्यांना त्याबद्दलचं हे पण देतात. अशा या योगगुरू शशिकुमार भातलवंडे काही काळ त्यांनी बॉन्ड विक्रीचा व्यवसाय पण तहसील आणि कोर्टाच्या त्या प्रांगणात केला. त्यानंतर त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य त्या योगासाठीच वाहून घेतलं. आता पूर्वीच्या ज्या रस्त्याला कळंब शहरात ढोकी रोड असं म्हणलं जायचं त्या रस्त्याला आता लक्ष्मी रोड म्हणलं जातं. त्या लक्ष्मी रोडवर त्यांचं मोठं पतंजलीचं स्टोअर आहे आणि दोघं नवरा बायको त्या स्टोअरचा कारभार सध्या हाकतात. अशा या शशिकुमार भातलवंडे यांचं कार्य तसं उल्लेखनीय आणि या योगगुरू असल्यामुळं त्यांचं संपूर्ण आता मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रात काय तर देशभरात पण ओळख झालेली आहे.
हीच आपल्यांना या यूट्यूब चॅनलची अपेक्षा आहे आणि त्यांना त्यासाठी ढीभर अशा शुभेच्छा पण आहे. आज तुर्तास एवढंच. आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.